देशाचे महान राष्ट्रपुरुष शहाजीराजे भोसले यांची होदेगिरी जिल्हा दावणगिरी कर्नाटक येथील समाधी अतिशय दयनीय अवस्थेमध्ये आहे। गेल्या अनेक वर्षापासून देशाला स्वातंत्र्य मिळून सुद्धा या राष्ट्रपुरुषाच्या समाधीची अवहेलना चालू आहे। त्या जागेचा विकास तर सोडा, पण त्या आहे त्या स्थितीमध्ये सुद्धा जतन केली जात नाही। त्यामुळे समाधी जीर्ण होऊन दगड तेजे डासळू लागलेत आणि कालांतराने ही समाधी नष्ट होऊन शहाजीराजे यांचा इतिहास नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे। त्यामुळे सरकारने राष्ट्रभावनेचा विचार करून त्या प्रखर राष्ट्रवादी विचारांचे कार्याचे आणि या देशाचे मान राष्ट्रपुरुष शहाजीराजे भोसले यांच्या समाधीवरती मेघडंबरी छत्र उभारावे, मेमोरियल ट्रस्ट हे करून त्याचा विकास करावा, ही मावळा जवान संघटनेची मागणी आहे। आणि याच मागणीसाठी आम्ही 1 जानेवारी 2027 रोजी दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावरती उतरून जन आंदोलन सुरू करत आहोत। शहाजीराजे हे राष्ट्रपुरुष हे मी तुम्हाला पहिलं सांगितलं की शहाजीराजे यांनी या राष्ट्राच्या सेवेसाठी गुलामगिरीतून, या परक्यांच्या गुलामगिरीतून भारतीय भूमिपुत्रांची मुक्तता करण्यासाठी शिवाजी महाराजांना घडवलं, त्यांना प्रेरणा दिली। त्यांच्या त्यागामुळे, शहाजीराजांच्या त्यागामुळे शिवाजी महाराजांनी एक महान असं जगातलं लोकशाहीवादी राष्ट्र त्या भारत भूमीमध्ये उभं केलं। हे हिंदवी स्वराज्य, समतेचं स्वराज्य, मातृत्वाचं स्वराज्य, हे आबरूचं राज्य, हे राज्य देव धर्म याच्या पलीकडे जाऊन राष्ट्र सन्मानाचं राज्य होतं, स्त्रियांच्या सन्मानाचं राज्य होतं। आणि असं राज्य घडवणाऱ्या शहाजीराजे यांच्या समाधीच्या स्थळाचा विकास व्हावा, त्यांचा विचार जावा, म्हणूनच आम्ही या ठिकाणी, कर्नाटक सरकारकडे नाहीये, ही जागा केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाकडे आहे आणि केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाकडूनच ही हलगर्जीपणा होतोय। म्हणजे पर्यायाने केंद्र सरकारकडनं याला काही केलं जात नाही। केंद्र सरकारने ही समाधी उपेक्षित ठेवली। महाराष्ट्र शासन किंवा कर्नाटक शासन छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्य करत असेल, राज्यकारभार करत असेल, परंतु शहाजीराजे यांच्या समाधीकडे दुर्लक्ष करतंय। ऑर्डिशन आम्ही 1 तारखेपासून 1 जूनपासून सुरू केलेलं आहे। दिल्लीतल्या आंदोलनामध्ये कमीत कमी 10,000 शिवभक्त सहभागी होणार आहे। हरियाणा, पानिपत, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक येथील लोक ही सर्व त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। आम्ही भारत सरकारला या निमित्ताने एक विनंती देतो सर्व भारतीयांच्या वतीने की तुम्ही राष्ट्रवादाचा नारा देता, राष्ट्रवादासाठी तुम्ही उभे राहिला, राष्ट्रविचार शिवाजी महाराजांचा विचाराचा घेऊन त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून तुम्ही राज्य करता आणि शिवाजी महाराजांना आदर्श मानता। परंतु ज्या शिवाजी महाराजांनी ज्या आपल्या पित्यांना आदर्श मानून हे स्वराज्य स्थापन केलं, त्या राष्ट्रीय बाण्याच्या शहाजीराजे भोसले यांच्या समाधीकडे मात्र तुम्ही दुर्लक्ष केलं, या समाधीच्या विकासाकडे दुर्लक्ष केलं। ही जागा केंद्र शासनाकडे, ही जागा कर्नाटक सरकारकडे नाहीये। केंद्र सरकार, भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने या जागेचा विकास करावा, केंद्र शासनाकडे लक्ष जावं, यासाठीच आम्ही हे आंदोलन दिल्लीमध्ये करतोय। आणि त्यानंतर भारतभर, मग मुंबई असेल, बेंगळुरू असेल, तंजावर असेल, जिथे जिथे शिवाजी महाराजांचे गडकोट आहेत, शिवाजी महाराज शहाजीराजे ज्या ज्या प्रदेशामध्ये गेले त्या प्रदेशातल्या रयतेला त्यांनी सुखी केलं। आजही तेथील रयत हे शिवाजी महाराज शहाजीराजे यांनी दिलेल्या जमिनीवरती जीवन जगत आहे। त्याच्या वेगवेगळ्या शिवविचाराच्या संघटना आहेत, म्हणजे केवळ मराठ्यांच्याच नव्हे, सर्व जाती धर्माच्या संघटनांना ह्याच्यामध्ये आम्ही बरोबर घेतले। माझ्यासोबत आंबेडकरी विचाराचे आमचे हनुमंतराव आहेत, लिंगायत समाजाचे सुनील स्वामी जंगम आहेत, शिवाजी महाराजांच्या वारसदार घराण्यातील नानासाहेब देशमुख आहेत। अशा अनेक वेगवेगळ्या स्तरातील, म्हणजे संभाजीनगर, धाराशिव, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर येथील आमच्या मावळ्यांना, शिवविचाराच्या कार्यकर्त्यांना आम्ही बरोबर घेतले। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन कर्नाटक, तामिळनाडू आणि हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश येथील छत्रपतींच्या वंशजांना, शिवरायांच्या सुपुत्रांना आम्ही बरोबर घेऊन हे आंदोलन करतोय आणि देशभर हे आंदोलन होणार आहे। ही महाराजांच्या नावाने राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांनी अनेक स्वातंत्र्य झाली, परंतु शिवाजी महाराजांचे गडकोट आहे तसेच अवस्थेमध्ये राहिले। काही ठराविक प्रमाणामध्ये विकास झाला, परंतु पुरातत्व खात्याच्या भ्रष्ट कारभारामुळे राजगड किल्ला असेल किंवा संरक्षण खात्याचे परमिशन नसल्यामुळे पुरंदर किल्ला असेल, तोरणागड असेल, त्या गडकोटाची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। महाराष्ट्रातले 11
आणि तामिळनाडूमधला जिंजी अशा 12 छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या समितीने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देऊन त्याला घोषित केलेलं आहे. तरीही महाराष्ट्र सरकार, भारत सरकार या किल्ल्यांचा सुद्धा हवा त्या मानतात विकास करत नाही. घोषणा केल्या जातात, कोट्यावधीचा निधी येतो, पण तो निधी मधल्या मध्येच पुरवत होतो. खात्याच्या भ्रष्ट कारभारामुळे ठेकेदार मंडळी, अधिकारी मंडळी खाऊन टाकतात. शिवाजी महाराजांचा किल्ल्यांचा विकास हा आलिशान बंगल्यामध्ये बसून केला जातो. किल्ला चढायला दुर्गम आहे, त्यांचे वास्तुविशारद तिथे येत नाही, तिथले आर्किटेक्ट तिथे येत नाही. ते आलिशान बंगल्यामध्ये बसतात पुण्या मुंबईमध्ये आणि तिथून गडाचा नकाशा रंगवतात. गड असा केला झाला पाहिजे, गड तसा झाला पाहिजे. अहो एक दगड चढवला जात नाही. 5 दगड चढवण्याला 5 दिवस लागतात राजगड किल्ल्यावरती. इतका दुर्गम किल्ला आहे तो. ते कसा त्यांचं 500 कोटीचं काम होणार? 5-5 कोटी 15-15 कोटी दरवर्षी येतात आणि दरवर्षी ते खाऊन टाकतात. 30 शिवाजी महाराजांच्या वाड्याचे, शिवापट्ट्यांच्या 29 कोटी आले, 34 कोटी आले. तिथलेच दगड उचलले, तेच दगड घातले. महाराजांच्या किल्ल्यांना कोणी वाढलेच नाही. राज्यकर्त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं की किल्ल्याची जी कामं चालल्यात त्यांनी समिती नेमावी. त्यांच्या दुर्ग संवर्धन समित्या, त्यांच्या कमिट्या या सर्व बोगस आणि नाठाळ लोकांनी भरलेल्या. ते जागा सोडत नाही. शहरामध्ये आलिशान बंगल्यामध्ये राहणारे दुर्ग विशारद, काय करणार गडकोटामध्ये? तिथल्या मावळ्यांना बरोबर घ्यावं, लोकसभागातून गडकोट करावं. ज्या मावळ्यांच्या पूर्वजांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी बलिदान दिलं त्यांना बाजूला ठेवलं आणि भलतेच काय त्याच्यामध्ये घेतले, तो गडाचा काय विकास करणार? त्यांना कामं द्या. स्थानिक ग्रामस्थांना, ग्रामपंचायतींना कामं द्या. गडाचा विकास होतोय की नाही पहा. गडाचं काम ज्याला येत नाही त्या विदर्भातले कामगार, विदर्भातलं वातावरण वेगळं, मराठवाड्यातलं वातावरण वेगळं, ते ह्या मावळ प्रांतामध्ये टिकत नाहीत. सगळे गडकोट हे दुर्गम आहे, डोंगरी किल्ले आहेत. तिथलं हवामान, तिथलं वातावरण, तिथं पडणारा प्रचंड पाऊस याच्याशी ती लोक तग धरू शकत नाही. ती काय गडाची कामं करणार? आम्ही काय असे बोंधू नाही किंवा उन्हाळ नाही किंवा नौटंकी नाही. आमची हे शिवाजी महाराजांचा मावळा आहे. आमच्या रक्तामध्ये शिवाजी महाराज आहेत. आम्ही प्राण गेला तरी चालेल पण मागे हटणार नाही. ही शिवाजी महाराजांची नीती आहे. हे असं आंदोलन यापूर्वी कधी झालं नाही आणि इथून पुढे कधी होणार नाही.